पुण्यामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून तुफान पाऊस सुरू आहे, जोरदार पाऊस सुरू आहे, मुसळधार पावसाला पुण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये 43 अंशांपर्यंत पुण्याचं तापमान गेलेलं होतं। मात्र काल आणि आज असे 2 दिवस सलग पाऊस होतोय। काल तुरळक प्रमाणात पाऊस झाला, मात्र आज तुफान पाऊस होतोय, जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे पुण्याचं वातावरण हे काहीसं गारवा निर्माण झालाय। वातावरणामध्ये वारं फिरलेलं आहे एकंदर आणि वातावरण हे शांत शीतल होताना दिसतंय। गारवा निर्माण झालाय, रस्त्यावरती देखील पाणी साचलं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे। आणि या सगळ्या वातावरणामध्ये पुण्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे। पुण्यामधील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आज शरद पवारांची दुपारी सभा होती। मात्र त्यानंतर हा पाऊस सुरू झालेला आहे आणि आज संध्याकाळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार हे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा आहे। सारसबाग येथे ही सभा होणार आहे। मात्र त्याआधी पुण्यामध्ये होणारा हा पाऊस या सभेवरती पाणी फेरतो का अशी शंका निर्माण झालेली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा होती आणि तेव्हा देखील अशाच पद्धतीचा जोरदार पाऊस झाला होता आणि त्यामुळे ती सभा रद्द करावी लागली होती आणि दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी सभा घेतलेली होती। मात्र आज राज ठाकरेंची सभा आहे आणि या सभेच्या आधी पुण्यामध्ये होत असलेला हा पाऊस तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पाऊस होतोय। जोरदार पाऊस आहे, विजा कडकतायत, वारं देखील सुटलेलं आहे। हवामान विभागाने सांगितल्यानुसार 40 ते 50 ताशी वेगानं वारं सुटलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तवलेली होती आणि त्यानुसार पाऊस देखील जोरात वाहतो आहे। आणि या सगळ्या वातावरणामध्ये आज पुण्याच्या सभांवरती पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। पुण्याच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यातूनच वाट काढत वाहनांना जावं लागत आहे। या सगळ्या वातावरणामध्ये आता पुण्यातील राज ठाकरे यांची सभा होणार का याबद्दल शंका निर्माण झालेली आहे, कारण मागच्या वेळेस त्यांनी दुसऱ्या दिवशी सभा घेतलेली होती आणि आज देखील ते सभा घेतात की नाही याबद्दल प्रश्न निर्माण होतोय। अशाच ताज्या माहितीसाठी तुम्ही लॉग इन करा माय महानगर लाईव्ह साठी। मी उन्मेष खंडाळे, पुणे।